अर्थविश्व यामध्ये मी आज बोलणार आहे सोन्याबद्दल. सोनं हा एक प्रकारचा राजधातू आहे. आज केवळ दागदागिन्यांसाठी सोने करण्याचा काळ मागे पडला आहे. संपत्ती निर्मितीचे एक साधन म्हणजे सोनं. सोनं आता सध्या महाग आहे, पण दिवसेंदिवस ते अधिक महाग होत जाणार. कारण राजकीय अस्थिरता, जगातील अस्थिरता यामध्ये शेअर्स वगैरे इतर गुंतवणुकीत जरी चांगला परिणाम नसेल मिळत, तरी सोनं मात्र सकारात्मक परिणाम देते. सोन्यामध्ये ETF हा चांगला पर्याय आहे सोन्यात गुंतवणूक करण्याचा. जगात काही गोष्टी अतिशय मर्यादित आहे, म्हणजे सोनं, जमीन, तेल. पण सोनं हे एक शाश्वत संपत्ती आहे. ऊन, वारा, पाऊस याचा त्याच्यावर परिणाम होत नाही. म्हणून सोन्यात जेवढ्या लवकर गुंतवणूक कराल तेवढ्या अधिक दराने आपल्याला परतावा मिळतो. सोन्यामध्ये तरलता आहे, लिक्विडिटी आहे. त्याला लॉक इन पिरियड नाही, कधीही तुम्हाला रिडीम करता येतो. अर्ध्या रात्रीही सोनं विकून पैसे उभारता येतात. तर सोन्यामध्ये सुद्धा गोल्ड ETF, गोल्ड फंड, असं SIP अशा प्रकारामध्ये तुम्ही 1,000 रुपयात सुद्धा सोनं खरेदी करता येते. 15% रिटर्न्स मिळतात. सोनाराकडची सुवर्ण योजना ही चांगली आहे. म्हणून आपल्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याला स्थान देऊन वैविध्यता निर्माण करता येते. शेअरमध्ये घसरण झाली तरी पोर्टफोलिओमध्ये जर सोन्याची SIP असेल तर आपल्याला संरक्षण होते. म्हणून आपल्या पोर्टफोलिओमध्ये 20 ते 25% स्थान सोन्याला जरूर द्यावं. 25 ते 30 वर्ष वय असणाऱ्यांनी आपल्या मूलभूत गरजा भागवून शिल्लक राहणाऱ्या पैशामधून सोनं हा एक चांगला पर्याय आहे. जगातील अस्थिर संघर्ष निर्माण झाला तर सोन्याचे महत्व खूप वाढते. म्हणून सोन्यामध्ये जरूर गुंतवणूक करावी, कारण तो एक राजधातू आहे. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.